त्याप्रमाणे आपण बाह्यरूप सुद्धा काही गोष्टी करणार आहोत. मी सांगितलं होतं की ज्यांना शक्य आहे त्यांनी, शक्य जबरदस्ती नाही म्हणावं, की सफेद कपडे घालून द्या. एक पवित्रतेचे प्रतीक आहे. कंपल्सरी नाही म्हणलं मी. तुम्ही विशेष करून महिला म्हणतील मला साडी नाही हो, साडी घ्या, आणि घरचे म्हणतील पाठवणे आम्हाला 1000 रुपयाचा भूर्दंड, ठीक आहे, त्यासाठी जबरदस्ती नाही. ओढणी नुसती सफेद घेतली तरी चालेल. दुसरी गोष्ट, वचनातून मी निश्चितच त्या दिवशी बोललो की वचन ऐकताना, प्रार्थना करताना, मंदिरात येताना तुम्ही डोक्यावर घेतलं पाहिजे महिलांनी. हालेलुया. कारण येशू हा कोणाचं मस्तक आहे? पुरुषाचं मस्तक आहे. परंतु स्त्रियांचं मस्तक पुरुष आहे. त्यांनी मस्तक, त्याचे भरपूर कारण आहेत. एक दिवस त्याच्यावर मी बोलणार आहे. परंतु सांगायचा उद्देश आतापासून आपण सुरू करा. काही शिस्त आपण पाहूया प्रभू येशूच्या वचनानुसार. हालेलुया. तर आपण अभ्यास शिकत आहोत ना, वेगवेगळे विषय शिकत आहोत आणि परमेश्वर आम्हाला विषय देत आहे. आमेन. हालेलुया. प्रार्थनेविषयी शिकलो आपण. मी तुम्हाला हेच सांगू इच्छित आहे, वचन लिहून घ्या, मनन करा. रेकॉर्डिंग गुपचूप ठेवा बाजूला असेल तर, मोबाईल म्हणजे रेकॉर्डिंग करायचं असेल तर, आणि मनन करा घरी गेल्यावर. हे शिकवण जे आहे ना, मी शिकवू शकतो परत परत, पण तुम्ही म्हणणार हेच काय 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 ते सेम सेम शिकवता तुम्ही. शिक्षण जे आहे कसं वागलं पाहिजे, जसं आपण प्रार्थनेविषयी शिकलो, प्रार्थनेची पायरी शिकलो, ते प्रॅक्टिकल करा. आशीर्वाद जर तुम्हाला मोकळा करायचा आहे, प्रॅक्टिकल करा. आई बापाची जबाबदारी आपण शिकलो. त्याचप्रमाणे सैतानी सामर्थ्याला बांधण्यासाठी, आजार, संकट, समस्या त्याला बांधण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याप्रमाणे देवाचा आशीर्वाद मोकळं करण्यासाठी काय केलं, वचनातून आपण पाहिलं. वचनातून परमेश्वराने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि ते प्रॅक्टिकल करायला पाहिजे. ते प्रॅक्टिकल कधी करणार तुम्ही? ज्या वेळेस तुम्ही ते वचन मनन करणार. देव तुमच्यासाठी चर्चमध्ये पण बोलणार. काही लोकांना मनन करण्याची गरज पडणार पण नाही, जर तुम्ही खरंच स्वीकारलं की हे देवाचं वचन माझ्यासाठी आहे, स्वतःसाठी तुम्ही स्वीकारलं, तर तुम्ही ते वचन स्वतःच्या जीवनासाठी अप्लाय करणार आणि देव तुम्हाला आशीर्वाद दिल्या वाचून राहणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर काही गोष्टी आपण शिकत आहोत. काही विधी आहेत आणि आपल्या ख्रिस्ती विश्वासासाठी विधी आहे. पहिली विधी आहे समर्पण. समर्पणाची विधी आहे, लहान लेकरांचे समर्पण. आपण पुढच्या रविवारी देसी नाईक परिवार करणार आहे. त्यांच्या लेकरांचे समर्पण आहे. अजूनही जे लेकरं असतील, लहान असतील, त्यांचे समर्पण झाले नसतील, संधी साधून घ्या. पुढच्या रविवारी आपण त्याचे समर्पण करू. का करायला पाहिजे त्याच्याविषयी पण ऐकणार आहे. किती महत्वाच्या गोष्टी आहेत समर्पण. हालेलुया. त्यानंतर बाप्तिस्मा आहे. त्यानंतर प्रभुभोज विधी आहे. दृढीकरण आपण नाही करत, परंतु त्यानंतर लग्न आहे आणि लग्नानंतर मयतपण विधी आहे. सर्व प्रोसेस मधून आपण जाणार आहोत, परंतु या विधी पूर्ण करणे खूप महत्वाचं आहे. मी हे काय सांगतोय की त्याचं महत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. आज आपला प्रभुभोज आहे. प्रभुभोज विधी, होली कम्युनियन त्याला म्हणलेलं आहे. पवित्र लोकांचं एकत्र येणं त्याला म्हणलेलं आहे. इंग्लिश मध्ये छान म्हणलं, होली कम्युनिटी किंवा कम्युनियन. पवित्र लोकांचं एकत्र येणं त्याला होली कम्युनियन म्हणलेलं आहे. प्रभुभोज हे गोष्टी आपण ऐकतो. आणि आतापर्यंत जेव्हा मी अभ्यास केला होता त्याच्या आधीपर्यंत मला माहित होतं एवढं की प्रभुभोज हे पवित्र विधी आहे, म्हणून आम्ही घेतलं पाहिजे, नाहीतर देवाचा कोप आमच्यावर येईल, एवढंच मला माहिती होतं. तुम्हाला जास्त माहित असेल मला माहित नाही, परंतु एवढंच माहिती होतं. परंतु ज्यावेळेस मी अभ्यास केला या गोष्टीचा, प्रभुभोज विधीचं, त्यावेळेस आम्हाला कळलं की प्रभुभोज विधीमध्ये किती आशीर्वाद आहेत. फक्त विधी म्हणून घेऊ नका त्याला. आपण सर्व वचनातून पाहणार आहोत. मी माझे मनचं सांगणार नाही तुम्हाला. आणि मग ते लक्षात ठेवा. आणि प्रभुभोज विधी कधी सोडू नका प्रियानो. पहिला रविवार महिन्याचा आपण करतो. काही चर्चेस मध्ये, कॅथलिक चर्च मध्ये रोज देतात, रोज प्रभुभोज विधी असते. काही चर्चेस मध्ये दर प्रत्येक शनिवार रविवारी देतात. पण आपण महिन्यातून एकच रविवार ठेवलंय, तर ते तुम्ही सोडू नका. हालेलुया. का सोडू नका हे पुढे पाहणारच आहोत आपण. पण तुम्हाला विनंती आहे की मला, देवाला आणि आपल्या सर्वांना ही मंडळी एक आत्मिक परिपूर्ण अशी मंडळी तयार करायची आहे. हालेलुया.
आत्मिक आणि परिपूर्ण असं मंडळी तयार करायची आहे. म्हणून त्याचा बेस, त्या गोष्टीची काय गरज आहे आपल्याला हे समजून घेणे महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला समजेल त्यावेळेस आम्ही ते सोडणार नाही. काही धडपड करून आपण चर्चमध्ये येणार, प्रभुभोज घेणार, बाप्तिस्मा घेणार, लग्न तर करणारच सगळं, काय सांगायची गरज नाही. हालेलुया. आणि मयत तर कोणाला सुटणार नाही. ठीक आहे. पण देवाला धन्यवाद असो, आपण प्रभुभोज या विषयावर आज शिकणार आहोत. हालेलुया. तयार आहात तुम्ही? प्रभुभोज विधी जी आहे त्याविषयी आपण शिकणार आहोत आज. तर प्रभुभोज विधी हे फक्त विधी नाहीये, तर विधी करत असताना सर्व आशीर्वाद आहे. प्रभुभोज विधी कधी सुरू झालं आपल्याला एवढं माहिती आहे, माहित नाही तुम्हाला अधिक माहिती असेल तर माझ्यापेक्षा, की प्रभुभोज घेताना येशूने शेवटचं शिष्याचं पाय धुतलं, शेवटचं भोजन केलं आणि त्यावेळेस म्हणालं माझ्या स्मरणार्थ हे करा. आपल्याला हे माहिती आहे. पण तुम्हाला प्रियानो आज वचनातून आम्हाला शिकायचं आहे. नवीन असाल तर तुम्ही एक्साइड व्हा, कुठं कसं काय वाचूया आपण. उत्पत्तीचा 14वा अध्याय वचन 18 ते 20. उत्पत्तीचा 14वा अध्याय वचन 18 ते 20. आणि शालेमाचा राजा हा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्या समोर आला. हा परात्पर देवाचा याजक होता. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, एकच वचन वाचूया, लक्षात ठेवूया आपण. काय सांगितलं? आणि सालेमचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्याला सामोर आला. हा परात्पर देवाचा याजक होता. कोणाला सामोरं जातोय? सालेमाचा राजा मल्कीसदेक. कोण आहे? मल्कीसदेक एक राजा आहे आणि तो याजक पण आहे. आता पहा, राजा जो आहे ना, राजाला काय काय भेट घेऊन जातो? इतर आहे सामान्यपणे राजाला काय भेट घेऊन जातो? सोने, रुपे, चांदी. जसं दाविदाला भेटण्यासाठी शबाची राणी आली, काय घेऊन आले? दूध, गंधर्व, सोने, रुपे, लवाजमा, असं म्हणतात, लवाजमा घेऊन आले. गुराढोरांवर हजारो किलो सोने, गंध, रस, असं सर्व गोष्टी त्यांनी आणल्या. परंतु हा जो राजा आहे मल्कीसदेक, तो राजा असून एक याजक सुद्धा आहे. आणि मग तो अब्रामासाठी काय आणतो? भाकर आणि द्राक्षरस. हालेलुया. पहिलं प्रभुभोज इथं घडलेलं आहे प्रिया, जुन्या करारामध्ये. ऐकता तुम्ही? पहा कुठं आलं? जुन्या करारात. आता उत्पत्ती मधली गोष्ट, उत्पत्तीचं हे पुस्तक सुमारे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 1450 वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. मोशेने पुस्तक लिहिलं. मोशेने 5 पुस्तकं लिहिले, माहिती आहे तुम्हाला? उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद हे 5 पुस्तक मोशेने लिहिलं. आणि सुमारे येशूच्या जन्मानंतर 2025 वर्ष आपण आहोत, त्याच्या आधी 1450 म्हणजे सुमारे 3,500 वर्षापूर्वी हे घडलेलं आहे. मल्कीसदेक काय आणतो अब्रामाला? भाकर आणि द्राक्षरस. आणि ते प्रभुभोज करतात त्या ठिकाणी. भाकर आणि द्राक्षरस. भाकर हे येशू ख्रिस्ताच्या शरीराचं प्रतीक आहे. द्राक्षरस हे येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक आहे. आणि मग त्यांनी ते प्रभुभोज घेतलं त्या ठिकाणी, भाकर आणि द्राक्षरस त्या ठिकाणी घेतलं. आणि मग पुढं काय घडलं बघा, 19 वचन. त्याने त्याला येण्याप्रमाणे आशीर्वाद दिला. हा, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी, हा, जो परात्पर देव, हा. तो अब्रामाला आशीर्वाद देवो. आमेन, आमेन. पहा, त्यांनी प्रभुभोज घेतले. आपण जुन्या करारातलं पाहतोय, नवीन करारात पण आशीर्वाद आहे. प्रभुभोज फक्त विधी म्हणून घेऊ नका, त्याचं मर्म जाणून घ्या. त्याचं काय विशेष आहे पहा. फक्त मर्म काय जाणून घेतो? मी पाप केलंय, मी पाप सोडून देतो, परमेश्वर मला शुद्ध करेल. आशीर्वाद पण त्याच्यात आहे. काय आशीर्वाद आहे पहा. तर त्याने त्याला आशीर्वाद दिला. याजकाने, याजक हे त्यावेळेचं देवासारखं, देवाचं प्रतीक मानलं जायचं याजकाला. आणि तो आशीर्वाद देतो. पण कधी? ज्या वेळेस त्याने प्रभुभोज घेतलं. भाकर आणि द्राक्षरस त्याने त्याच्यासाठी आणलं. सोने रुपये त्याने आणलं का?
नाही आणलं, पण भाकर आणि द्राक्षरस त्यांनी आणलं आणि ते घेतलं आणि मग त्याच्या आशीर्वादाला सुरुवात केली झाली. कोणाच्या? अब्राहमाच्या. आणि तिथं त्याने एक मोठं युद्ध जिंकलं. मोठं पैसा भरपूर जे काही आहे गोष्टी त्याने ते मिळवलं. त्याने त्याला आशीर्वाद दिला. आकाशाचा पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव यहोवा आहे तो अब्रामाला आशीर्वाद देवो. आणि त्यापासून अब्राम आशीर्वादित होत गेला. आमेन. येशू परमेश्वर जेव्हा परमेश्वर त्याला सांगितलं होतं तू आपल्या बापाचं घर सोड, सर्व संपत्ती सोड, आपला देश सोड आणि मी सांगेन त्या देशात जा. आणि त्यांनी केलं. मी तुझपासून मोठं राष्ट्र निर्माण करेल, तुला आशीर्वादित करेल. पण या गोष्टी आशीर्वाद मोकळं झाले नव्हते. प्रियानो, असंच आमच्या जीवनात काही आशीर्वाद आहेत का जे प्रभू भोज खऱ्या अर्थाने घेत नाही? त्यांच्यासाठी सांगत आहे परमेश्वर. जर तुमच्या जीवनात समस्या आहे, अडचणी आहे, तुमचं कोणतरी घेतलंय परत भेटत नाही, तुमचं प्रमोशन होत नाही, तुमचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण तुम्ही प्रभुभोज घेत नाही. जोपर्यंत भाकर द्राक्षरस तो याजक घेऊन आला आणि अब्राहमाने तोपर्यंत त्यांनी स्वीकारलं नाही, तोपर्यंत त्याच्या आशीर्वादाला मोकळीकता आली नाही, तोपर्यंत त्याचा आशीर्वाद मोकळा झाला नाही. समजतं प्रियानो काय सांगायचं इथं देवाला? की आम्हाला प्रभू भोज भाग घ्यायचंच आहे आणि त्यापूर्वी आम्हाला बाप्तिस्मा घ्यावा लागेल. बाप्तिस्मा ही विधी त्याच्या आधी आहे. म्हणून ज्या कोणी बाप्तिस्मा घेतला नसेल, प्रभू येशू पिता आणि पवित्र आत्मा त्रैक्य देवाच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. प्रभू भोज विधीमध्ये सहभागी व्हा. पहा देवाचा आशीर्वाद कसा मोकळा होतो तुमच्या जीवनामध्ये. देवाचं वचनातून आपण पाहत आहोत. 3.5 वर्ष 1000 वर्षापूर्वीची गोष्ट पाहतोय. अब्रामाचा आशीर्वाद तेव्हा मोकळं झालं त्यावेळेस याजकाने आणलेलं भाकर आणि द्राक्षरस तो प्रभू भोज विधी त्याने घेतला. आशीर्वाद मोकळं झाले. वाचूया आपण पुढे वाचूया 20 वचन. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. आमेन. आणि 10वा दशमांश पण तेव्हा सुरू झालं. अवघ्याचं माहिती आहे तुम्हाला? अवघ्याचं म्हणजे जे काही त्याच्याकडे होतं ना त्याचा 10वा भाग त्यांनी याजकाला दिला. म्हणजे मंदिराच्या त्या चालकत्व करणाऱ्या याजकाला, म्हणजे पास्टरला. आज पास्टर घेत नाही, परंतु जे मंदिरात आणतो तुमचा दशमांश आणा. आमचा आजचा विषय तो नाही दशमांशाचा, पण थोडासा टच करतो त्याला की तुम्ही तुमचा दशमांश द्या. तुम्हाला माहिती आहे आशीर्वाद मोकळं झालं. अब्रामाला आशीर्वाद मिळायला लागलं जेव्हा त्याने भाकर आणि द्राक्षरस घेतलं. प्रभू भोज जसं साजरा केलं, आशीर्वादाला मोकळं केलं. परमेश्वराने त्याला एवढा मोठा विजय दिला की ते संपत्ती त्यांना 3 दिवस लुटायला लागले. एवढी संपत्ती देवाने त्याला दिली. आणि ते आशीर्वाद मिळाल्यानंतर अब्जो करोडो काय म्हणतात पुढं बिलियन असं प्रॉपर्टी त्याचे होते. पण त्यातून त्यांनी 10वा भाग दिला. आम्हाला कठीण जातं की आमचा मोठा पगार आहे, आमचा इन्कम मोठा आहे आणि आम्ही त्याच्यातून 10वा भाग कसं देऊ? पण अब्रामाने त्याचा 10वा भाग दिला आणि पुढे अजून आशीर्वादाला मोकळीकता त्याला मिळाली. 5%, 6%, 4% नाही तर 10वा म्हणलंय. 10वाच. मलाकी मध्ये पण देव म्हणतो तो आपला दशमांश म्हणजे 10वा भाग. पुन्हा एकदा सांगतो, ₹1,00,000 माझा पगार आहे तर 10,000 देवाचं आहे, 90,000 माझं आहे देवाच्या गौरवासाठी सुद्धा. त्या 90 भागावर आशीर्वाद द्यावा म्हणून आम्हाला तो 10वा भाग आमच्या भांडारात देवाच्या भांडारात आणावं लागेल. कठीण जाईल या गोष्टी, पण तुम्हाला त्या 90% भागावर जर आशीर्वाद पाहिजे आहे, तो पैसा वेस्ट जायला नको आहे, तर तुमचा दशमांश आणा. 500, 200, 100 देऊ नका. दशमांश आहे. 10वा भाग आहे. निश्चितच काही लोक शिक्षक शिकवतात की 10वा भाग नवीन करारात काय म्हणलं? संतोषाने देणारा देवाला आवडलं. किती पण द्या. जुना करार खोडून टाकायचं. जुना करार हा नवीन कराराची सावली आहे. तो आम्हाला धरून घ्यावं पुढे जावं लागेल. जर आम्हाला आमचा आशीर्वाद मोकळं करायचा आहे ना, आमचा 10वा भाग द्यायचा पाहिजे. यहुदी लोक पुदिना, कोथिंबीर याचा सुद्धा दशमांश देत होते. म्हणून आज ते इस्रायल देश आशीर्वादित आहे.
आजही ते सोडत नाहीये. आम्ही काय म्हणतो, फक्त पगारात येतो, बाकीचे येणारे पैसे बाजूला ठेवतो, नको दशमांश, फक्त पगारात येतो. हालेलुया. सर्वांचं दशमांश आलं पाहिजे. मी पैशासाठी तुम्हाला प्लीज म्हणत नाही. आम्हाला माहिती आहे आपली मंडळी देणारी आहे, आपली मंडळीने सर्व केलंय. आम्हाला त्या गोष्टीचं सांगायचा विषय नाही आहे, परंतु तुमचा आशीर्वाद मोकळं होण्यासाठी तुमचा 10वा भाग देवाच्या भांडारात आणलं पाहिजे. आजचा तो विषय नाही. पण प्रभू भोज का केलं पाहिजे, तर आम्हाला आशीर्वाद मोकळे होतात. फक्त शेवटची जी गोष्ट आपण पाहणार आहोत की येशूने आज्ञा दिली. येशू म्हणतो, माझ्या बरोबर तुला वाटा नाही तर तू भाग घेतला नाही. म्हणजे आम्हाला स्वर्ग नाही एवढीच भीती बाळगू नका. फक्त भीतीसाठी प्रभू भोज विधी नाही आहे, तुमच्या आशीर्वादासाठी प्रभू भोज विधी आहे. जसं अब्रामाने सुरू केलं, अब्रामाने प्रभू भोज घेतलं, त्याच्या आशीर्वादाला मोकळं झालं, त्याची संतती एवढी वाढली. देवाने त्याला पाठवलं, बाहेर जा. त्याला पहिला म्हणला, मी एक निपुत्रिकनी जाणार, मला संतान नाहीये. माझा दास एलिएझर, माझा दास तो माझा वारसदार होईल. पण देव म्हणला, बाहेर जा, तारे बघ, दिसतोय का, बोलता येतात, नाही बोलता येत, तेवढी तुझी संतती होणार. आणि म्हणून तर आज अब्राम, इसाक, याकोबाचा देव, अब्रामाचे वंशज, विश्वासणारे 50% पेक्षा जास्त, 450-500 कोटीपेक्षा जास्त आज विश्वासणारे आहोत. मोजता येत नाहीये. पुढं जाऊन अब्रामाला देवाने आशीर्वाद एवढं दिलं की त्याच्या मेंढपालामध्ये आणि लोटाच्या मेंढपालामध्ये संपत्ती ठेवता येईल नाही. जागा कमी पडायला लागले, त्यामुळे त्यांच्यात भांडणं व्हायला लागले. आमची भांडणं कशाने होतं, तुझं बांध माझ्या बांधावर कसं काय सरकलं, कसं काय, एक फुटासाठी आम्ही बांधतोय. अहो, देवाचा आशीर्वादाचा अनुभव घ्या. आकाश कपाटे उघडून देणारा परमेश्वर आहे. एवढी संपत्ती त्यांना दिली, गुरे ढोरे संपत्ती त्यावेळेस एवढी दिली की त्यांना जागा पुरेना. आणि जागा का आता 2-4 गुंठ होती की 11 गुंठ घेतली होती का? अहो, अख्खा देश त्यांना होता. अख्खं देश भरून परमेश्वराने आशीर्वाद त्यांना दिला. आणि त्यांच्यात भांडणं यासाठी व्हायला लागले की संपत्ती कुठं ठेवू. आज आम्ही गरीब नसावं, श्रीमंत असावं, म्हणून आम्हाला आमचा 10वा भाग आणला पाहिजे. म्हणून आम्हाला प्रभू भोज विधीमध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे. सर्वांना विनंती आहे, ज्यांचा बाप्तिस्मा नाही झालाय तयार व्हा. प्रभू त्या आशीर्वाद मोकळं करण्यासाठी तुमचा तो जी आडभिंत आहे तोडा, प्रभू मध्ये या, बाप्तिस्मा घ्या, प्रभू भोजनामध्ये सहभागी व्हा. आणि पहा देव तुमचे आशीर्वाद कसं मोकळं करतो ते. आमेन, हालेलुया. तर असा आशीर्वाद आहे. दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत, निर्गमाचं पुस्तक 12वा अध्याय वचन 7 आणि 8. तर पाहिलं आपण संपत्ती, आशीर्वाद. ज्या घरात त्याचे मांस खावयाचे असेल, त्या घरच्या दोन्ही दारवाळांना, चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे. आणि त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून वेगवेगळी भाकरी व कडू भाजी बरोबर खावे. प्रेज द लॉर्ड. आता मी गोष्ट सांगतो तुम्हाला. बऱ्याच वेळा आपण ऐकलेल्या गोष्ट आहे. मिस्र देशामध्ये इस्रायल लोक होते, गुलामगिरीत 430 वर्ष सुमारे होते. हालेलुया. मग रक्त आणि मांस याचं पाहता आपण, भाकर आणि द्राक्षरस याचं महत्व तुम्हाला सांगत आहे. का त्या प्रभू भोज विधीचं महत्वाचं आहे. जुन्या काळात दुसरं एक उदाहरण आहे, ज्या वेळेस फारोच्या सैन्य अधिपतीमध्ये हे इस्रायल लोक गुलामगिरीत होते, त्यांच्यावर भरपूर गोष्टी अत्याचार केला, त्यांच्या स्त्रियांना त्रास दिला, भरपूर गरिबी त्यांच्यावर आली, कष्ट झाले, खूप कष्ट करून मारून त्यांच्याकडून कष्ट करत होते. परंतु मोशेच्या द्वारे परमेश्वराने त्यांना एका रात्रीत बाहेर काढलं. आणि ते रात्रीत बाहेर काढण्यापूर्वी देवाने 10 पिढ्या आणल्या. 10 पिढ्या आणल्या. आणि ते 10 थोडक्यात सांगतोय की 10 पिढ्यामध्ये ती 10 पिढी अशा गोष्टीवर त्यांच्यावर उलटवल्या त्याने की ते ज्यांना देव मानत होते ना तेच त्यांच्यावर उलटवले. रक्ताला ते देव मानत होते. पहिला जन्म झालेला मुलगा किंवा मुलगी असो त्याला देव मानत होते. डोक्यात असतं ना त्याला देव मानत होते. ते गोमाशी त्याला देव मानत होते.
टोळ्याला पण देव मानत होते. प्रियानो, परमेश्वर एका झटक्यात परमेश्वराने त्यांना बाहेर काढलं असतं, परंतु त्यांना एका चमत्कारामध्ये न काढता 10 पिढ्या आणल्या, 10ही गोष्टी त्यांच्यावर उलटवल्या. सर्व पाणी होतं, रक्त करून टाकलं. प्या काय पिता? उवा, पूर्ण घर, पूर्ण बेड, पूर्ण अन्नधान्यामध्ये उवा. काय खाता? देव आहे ना तुमचा, खा. गोमाशी खा. बेडकांना पण देव. झोपायला गेले, एक पिक्चर बघितलं तर तुम्ही, त्याच्यावर पाहिलं आपण, तर दाखवलंय छान. फारो झोपायला गेला, झोपल्यानंतर सगळं अंगावर बेडकं. एक बेडूक जरी समोर दिसलं तर किती गलिच्छ वाटतं, ते घाण वाटतं, पण त्यांचं घर भरून गेलं, त्यांच्या स्वयंपाकघरात बेडकं भरून गेली. त्यांना देव मानत होते, तेच पिढा त्यांनी आणल्या. पण शेवटची पिढा, प्रथम वत्स म्हणजे पहिला जन्मलेला मारून टाकण्याचा पिढा आहे. परमेश्वराने फारो समान पुन्हा एकदा कडक केलं आणि त्यांना जाऊ दिलं नाही. आणि मग त्यावेळेस काय झालं, देवाने काय सांगितलं मोशेला, तुम्ही प्रभू भोज विधी करा. भाकर, बेखमीर भाकर घ्या, कुटुंबाप्रमाणे शेरड किंवा मेंढर कापा, त्याचं रक्त तुम्ही तुमच्या दरवाजाच्या बाह्य कपालपट्टीवर लावा. आणि ते भाकर, बेखमीर भाकर, बेखमीरचा अर्थ कळतो तुम्हाला? खमीर काय करतं? उगवतं. बेखमीर म्हणजे खमीर, म्हणजे तुमच्यातला गर्वपणा काढून तुम्ही नम्र व्हा आणि ते रक्त तुमच्या दरवाजाच्या बाह्य कपालपट्टीवर लावा. म्हणून आपण लिहितो ना, विश्व रक्त जय. कुठं लिहितो? बाह्य कपालपट्टीवर. त्याचं पण महत्व आहे, चांगलं आहे ते, काय प्रॉब्लेम नाही. परंतु सांगायचा उद्देश आहे, प्रभू भोज इथं पण लोकांनी मान्य केलं. मोशेला देवाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि पहा, त्या 10व्या पिढीमध्ये असं झालं, हे लोक कुठे राहत होते? गोशेन प्रांतामध्ये. आणि मिसर देशामध्ये ती पीडा आली. प्रत्येक घरातलं प्रथम जन्मलेला लेकरू मरून गेलं. प्रत्येक घरातलं पहिलं जन्मलेला शेरड, मेंढर, गाई, गुरे असतील, मरून गेलं. फारोच्या मुलाला सुद्धा कोणी वाचवू शकलं नाही. त्याचा सुद्धा पहिला मुलगा मेला. त्याने अनेक मांत्रिक तांत्रिक बोलवले त्याच्या मुलाला उठवण्यासाठी, बरं करण्यासाठी, पण तो जिवंत झाला. देवाकडून आलेला तो शाप होता. पण तो शाप मिसर देशावरच चालला. गोशेन प्रांतातले जे इस्रायल लोक होते, ज्यांनी प्रभू भोज केलं, भाकर घेतली, खाल्लं, आणि येशूचं रक्त जसं आमच्यावर आहे त्या काली त्या शेरडा मेंढराचं रक्त त्यांनी बाह्य कपालपट्टीवर लावलं. ते प्रत्येक दरवाजा मरीचा दूध ओलांडून गेला. त्यांच्यातला एकही लेकरू मेलं नाही, एकही गुरंढोरं मेलं नाही. का घडलं हे? प्रभू भोजनाचं ते वर्णन त्या ठिकाणी दिसतं आम्हाला वाटतं आमचं लेकरू वाया जाऊ नये, आम्हाला वाटतं आमची प्रॉपर्टी वाया जाऊ नये, आम्ही कमवलेले व्यर्थ जाऊ नये. प्रभू भोज विधीमध्ये या, तो आशीर्वाद घ्या, तो सामर्थ्य घ्या, घरी घेऊन जा, कामाच्या ठिकाणी घेऊन जा. पहा, परमेश्वर अद्भुत काम त्या ठिकाणी करेल. तुमच्यावर शत्रू 1 वाटेने येतील, 7 वाटेने पळून जातील, कारण तुमच्यावर ते येशूचं रक्त आहे. येशूच्या शरीरात तुम्ही घेता ते म्हणून. हालेलुया. किती घाण गोष्टी जुन्या करारात आहे ही गोष्ट. आम्ही फक्त पवित्र होण्यासाठी येतो. हालेलुया. 2 उदाहरण आहे. 12 वाजले. ठीक आहे, देवाला धन्यवाद असो. निर्गमनाचा 12वा अध्याय 35 आणि 36. मला वाटतं तुम्हाला समजतंय. निर्गमनाचा 12वा अध्याय वचन 35 आणि 36. हा, मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. मागून घेतले. अजून पहा आशीर्वाद. प्रभू भोज घेण्यानंतर जीव तर वाचला. त्यांचं पहिलं मरण होतं, पहिल्या लेकराचं, पहिल्या प्राण्यांचं. ते मरण नाही. देवाने त्यांना संरक्षण दिलं, सर्व आशीर्वाद दिलं. आणि मग देवाने सांगितलं, तुमच्या कष्टाने त्या मिसर देशातल्या लोकांनी जे कमवलंय ना,
ते सर्व मागून घ्या. लुटू नका, मागून घ्या. देवाने त्यांचं मन तयार केलं. सर्व सोने नाणे दागिने पैसा सगळं त्यांच्या ताब्यात दिला. कष्ट सांगितलं, जे जे त्यांनी मागितलं सर्व दिलं. आणि सर्व श्रीमंती घेऊन मिस्र देशातून इस्रायल लोक बाहेर आले. आपल्या प्रिय लोकांनो, आम्हाला श्रीमंत व्हायचा, एकही आमच्यामध्ये गरीब नसायला पाहिजे. देव त्यांना आज्ञा करे, तुम्हाला कोणाकडून कर्ज घ्यायचे, पैसे घ्यायचं आहे, कर्ज मिटवायचं आहे, देव येशू पुरवेल. तुम्हाला ते पुरवण्यासाठी देव सामर्थ्य देईल. पण येशू म्हणतो की तुम्ही ते करा. प्रभू भोज विधी खूप महत्वाच्या आहे. लवकरात लवकर तरुण सुद्धा तयार व्हा. तुमच्या शाळेतले आशीर्वाद, तुमचं ज्ञान बुद्धी अडवलं असेल सैतानाने, मोकळं होण्यासाठी ही विधी करा. हालेलुया. आणि तसं इथं म्हणलंय, जे जे त्यांनी मागितले ते ते त्यांनी दिले. देतात का स्त्रिया? मागितलं एक तोळ्याचं देतात का? पण देवाने सांगितलं ना, द्यावं लागेल. तुमच्या शत्रूला द्यावं लागेल. तुमचं अडलेले पैसे त्या लोकांना द्यावं लागेल. देव त्यांचं मन बदलेल. पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वर त्यांचं जीवन बदलेल, त्यांचं मन बदलेल आणि परमेश्वर तुमचं सर्व मार्ग मोकळं करेल. हे आशीर्वाद त्याच्यामध्ये आहेत. हालेलुया. यानो बप्तिस्मा घ्या, प्रभू भोज घ्या, ही विधी आहे. आणि विधी म्हणून फक्त नका घेऊ, तुमचा आशीर्वाद त्याच्यामध्ये आहे. वाचूया आपण, शेवटाकडे जाऊया. पहिले करीत त्याचा 11वा अध्याय. हे झाले आशीर्वाद. हे झाले सर्व मरीपासून दूतापासून आमचं संरक्षण. सर्वात गांभीर्याची गोष्ट आता आपण पाहणार आहोत. प्रभू भोज घेणारे सर्व काय आणि न घेणारे तुम्हाला पण तयारी करायचं आहे. जे प्रभू भोज घेणार आहे त्यांच्यासाठी आहे. पहिले करीत 11वा अध्याय वचन 23 पासून आपण वाचूया. निश्चितच अक्षर त्यावर बोलतीलच, म्हणजे प्रभू भोज कसं घेणार त्यावेळेस. आणि आपण दर महिन्याच्या पहिल्या रविवारी ऐकतो. हेच वचन आहे. पहिले करीत त्याचा 11वा अध्याय वचन 23. कोणीतरी वाचूया. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितलं आहे की. कोण म्हणतोय? पौल म्हणतोय, देवाचा दास म्हणतोय, देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन लोकांना सांगत आहे, करायच्या मंडळीत. आणि आज परमेश्वर तेच वचन आमच्यासाठी सांगत आहे. काय सांगत आहे तो? त्या रात्री प्रभू येशूला बोल देण्यात आले. त्या रात्री त्याने भाकर घेतली. भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. हालेलुया. कोण म्हणतो? येशूने केलं. काय म्हणलं? माझ्या स्मरणार्थ हे करा. भाकर घेतली, पुढे जाऊन द्राक्षरस घेतला आणि तसंच केलं त्याने. देवाचे आभार मानले आणि तो म्हणाला, तुमच्यासाठी हे मोडलं जात आहे, तुमच्यासाठी हे सांडलं जात आहे, हे माझ्या स्मरणार्थ करा. काय स्मरणार्थ करायचं? आपण काय स्मरण करायचं आहे? येशू ख्रिस्ताचे शरीर आमच्यासाठी कसं मारला गेला, तो येशूचं ते रक्ताचं प्रत्येक थेंब आणि थेंब आमच्यासाठी कसं सांडलं गेलं. तो देव असताना आमच्यासाठी का आला? तो देव असताना आमच्यासाठी या भूतलावर का पापी म्हणून राहिला? आम्हाला आठवण करायची आहे. प्रत्येक फटके त्याला वेदना होत होत्या. 39 फटके त्याच्यावर मारले जायचे, त्याच्या पाठीवर पोटावर मारलं जायचं. आणि त्यावेळी असं म्हणलं जातं ते हुक असायचं आणि सुमारे 50 ग्रॅम मांस घेऊन ते यायचं एक फटका. खूप कठीण गोष्ट आहे. ते तुम्ही स्मरण ठेवा. तुमच्या आणि माझ्यासाठी ते मांस आणि रक्त त्या ठिकाणी येशूने सांडलं. गुड फ्रायडेला पण एवढं सांगत नाही, मी तुम्हाला आज सांगतो. अभ्यासक म्हणतात की ते चैन जेव्हा त्याच्या पाठीवर मारलं जायचं, सुमारे 50-60 ग्रॅम मांस त्याच्यावर ओढलं जायचं. देवाने काय सहन केलं आमच्यासाठी? त्याने फटके का खाल्ले आमच्यासाठी? का आम्हाला आरोग्य मिळावं म्हणून. आम्हाला आरोग्य मिळावं म्हणून आम्ही स्मरणार्थ प्रभू भोज घेतलं पाहिजे. त्याची आठवण केली पाहिजे की ते मांस आमच्यासाठी त्यांनी सांडलं त्या ठिकाणी. रक्तातला प्रत्येक थेंब आणि थेंब आमच्यासाठी त्यांनी सांडलं त्या ठिकाणी. तो आमच्यासाठी अपमानित झाला यासाठी की आम्हाला सन्मान मिळावं. आज जे आम्ही सन्मान पावत आहोत ना येशूच्या नावाने, ते त्याच्या त्या अपमानामुळे. त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घातला यासाठी की आमच्या डोक्यातले विचार बदलून जावं, वाईट विचार निघून जावं, आम्ही चांगला विचार सर्वांसाठी करावं.
शेजाऱ्यावर आम्ही प्रीती करावी. प्रियानो, ते मांस आमच्यासाठी त्याने दिलं, शरीर अख्खं दिलं, रक्त आमच्यासाठी सांडलं, त्या रक्तामध्ये जीवन आहे, ते जीवन आमच्यासाठी दिलं. मौल्यवान ते रक्त होतं, देवाचं रक्त होतं. अशी घटना त्या ठिकाणी घडली, जे रक्त वाहत गेलं आणि त्या रक्तामध्ये पाऊस होतं, पावसाचं पाणी मिक्स झालं होतं, तरी सुद्धा ज्या ज्या लोकांना ते स्पर्श झाले, ते रोगी, कुष्ठरोगी बरे झाले, एवढं सामर्थ्य त्या रक्तामध्ये होतं, आजही आहे. आम्हाला ते स्वीकारायचं आहे प्रभू भोज विधी घेतल्यानंतर. स्मरण करा, शितू निंदा झाली. एक गोष्ट कोणीच सांगत नाही, आपल्याला वाईट वाटून घेऊ नका, पण मी सांगतो तुम्हाला, जे अभ्यासक आणि अभ्यासक म्हणतात, ज्यावेळेस येशूला वरती टांगण्यात आलं ना, आपण पाहतो त्याच्या या अंतर्वस्त्र बाहेर होतं, पण ज्यावेळेस तो येशू टांगला होता ना, त्याच्या कपड्यावर एकही वस्त्र नव्हतं. एवढा तरुण, 3.5 वर्षाचा तो तरुण मुलगा उघडा नागडा त्या क्रूस खांब्यावर टांगला गेला. काय अपमान झाला असेल, यासाठी की आम्ही तोकडे आणि उघडे कपडे घालू नये, यासाठी. अजूनपर्यंत तुम्ही ऐकलं नसाल, सांगत नाही. निर्वस्त्र होता, निर्वस्त्र. कारण तिथली पद्धतच होती, चोर म्हणून, लुटारू म्हणून ज्याला क्रूस खांब्यावर खिल्लं जायचं ना, त्याच्या वस्त्रावरचे शरीरातले कपडे काढून घ्यायचं. अपमानास्पद मरण त्यांनी त्या ठिकाणी सहन केलं. प्रियानो, अजून काय सांगू तुम्हाला, पण आम्ही स्मरणार्थ येत नाही, आम्ही प्रभू भोजनाकडे सहज येतो. त्या आईला काय वाटत असेल, त्या मावशीला काय वाटत असेल, त्याच्या भावाला काय वाटत असेल, 33.5 वर्षाचा तरुण टांगला गेलेला आहे. शितू लोक त्याच्याकडे तोंड का फिरवत होते माहिती आहे? त्याचं कारण हे आहे, उघडा नागडा निर्वस्त्र टांगलेला होता. लोक तमाशा बघण्यासाठी जात होते तिकडं, परंतु उघडा नागडा असल्यामुळे आई आपल्या लेकरांना ते बघू देत नव्हतं. हे सत्य आहे, हे मर्म आहे त्यातलं. परंतु आम्ही रोज आणि रोज त्या प्रभू येशूला मारतोय, वाईट काम करून, एकमेकांशी द्वेष ठेवून, मत्सर ठेवून, व्यसन करून, आपली पत्नी असताना दुसऱ्याच्या पत्नीवर नजर ठेवून, व्यभिचार करून आम्ही एकमेकांना मारत नाही, तर येशू ख्रिस्ताला पुन्हा आणि पुन्हा त्या क्रूस खांब्यावर निस्वस्त्र टांगत आहोत. हालेलुया. हे आहे प्रभू भोजन. का घ्यायचं? माझ्या स्मरणार्थ हे करा. इथं तो म्हणतो, वाचा पुढे, मग तो भोजन त्याला प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, घ्या, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. 25 वचन काय आहे? नवा करार, नवीन करार. जर तुम्ही स्मरणार्थ येताना, प्रभू म्हणतो, प्रभू भोजन तुम्हाला घ्यायला येत असताना तुम्ही नवीन करार करता. 2 कोरिंथ 5 अध्याय 17 वचन मध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे ती नवीन उत्पत्ती आहे. जुनं ते होऊन गेलेलं आहे, पाच सर्व काही नवीन झालेलं आहे. आमच्यात काय नवीन झालं प्रियानो? फक्त नाव बदललं असेल, तर जुने विदर्भीतून आले तर नाव बदललंय, स्वभाव बदलला नाही, आमचा कटुता बदलली नाही, द्वेष मत्सर. अहो चर्चेस मध्ये द्वेष मत्सर आहे, बहिणी बहिणीमध्ये, भावाभावामध्ये मतभेद आहे, हेच बदललं आपण. देव म्हणतो आपल्या शत्रूवर प्रीती कर. आमेन. एवढा सिरियसच पाहिजे आम्हाला. तुम्हाला समजला पाहिजे की ते येशूने काय सहन केलं, याचं स्मरण करा. तो आमच्यासाठी का वधिला गेला, का मारला गेला, अपमान त्यांनी का सहन केलं. हालेलुया. तो गरीब झाला आमच्यासाठी की आम्ही श्रीमंत व्हावं. प्रियानो, श्रीमंत व्हायचं आहे, सन्मानित व्हायचं आहे, मोठ्या पदावर जायचं आहे. स्मरण करा त्याने काय केलंय आणि त्याला दुःख देऊ नका. पुन्हा पुन्हा त्याला क्रूस खांब्यावर मारू नका. पुन्हा पुन्हा निर्वस्त्र त्याला वर चांगले जाऊ देऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर या ठिकाणी आहे, परमेश्वराची उपस्थिती या ठिकाणी आहे. आपण प्रार्थना करणार आहोत. प्रभू भोजनाकडे जाणारे तयार होतील, आपल्या पायावर उभं राहूया. एकच वचन वाचू आपण, 1 कोरिंथ याचा 10वा अध्याय
16 वचन. बाकी जे प्रभुभोज घेणार आहे आपल्या पायावर उभं राहूया. पहिले करीत त्याचा 10वा अध्याय वचन 16. वाचा तुम्ही वाचतो. जो आशीर्वादाचा प्याला जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो. आपण आशीर्वादित करू. थांबा बाळक साहेब, काय म्हणले तो? जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता आहे की नाही? आहे की नाही? ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता आहे की नाही? पुढं जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता आहे की नाही? मला एवढंच सांगायचं आहे वचनातून की तो आशीर्वादाचा प्याला आहे. फक्त एक विधी आहे, फक्त एक पवित्र विधी आहे. येशूने लावून दिलाय ते विधी, म्हणून प्रभूकडे येऊ नका. तर तो आशीर्वादाचा प्याला आहे. मी नाही म्हणत प्रियानो, वचन म्हणते या ठिकाणी पहिले करीत 10वा अध्याय वचन 16 काय म्हणतात? जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? हा आशीर्वादाचा प्याला आहे. जे प्रभुभोज घेणार आहेत देवाला धन्यवाद. आपले अंतःकरण तुम्ही तयार केले असाल. गेल्या रविवारी मी सांगायचं विसरून गेलो की जे ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवासात राहा. शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस उपवासात राहा. शक्य नसेल रविवारी सकाळपासून आतापर्यंत उपवासात राहा. सफेद कपडे बाहेरून झालं पण आत्मी तयार करा. कोणाविषयी द्वेष असेल, मत्सर असेल, कपट असेल सोडून द्या. पुन्हा पुन्हा त्या क्रूसावर खिळू देऊ नका. हा आशीर्वादाचा प्याला आहे, आम्हाला घ्यायचा आहे आणि फक्त घ्यायचा नाही, आशीर्वादासहित घ्यायचा आहे. आमच्यात कोणी मग गरीब राहणार नाही, आमच्यात कोणी आजारी राहणार नाही. आमचे पहिले पैसे राहिलेले लोक आम्हाला घेऊन येतील. आम्हाला परमेश्वर आमच्या लेकरांवर आशीर्वाद आणेल. आमचं पहिलं मरणार नाही, आमचं पहिलं परमेश्वर गौरवाचा पात्र म्हणून उपयोगात आणेल. धन्यवाद. या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती आहे. वायर पुढे येतील यावेळेस.